जमिनीवर कब्जा, तक्रार देऊनही पोलिसांचे दुर्लक्ष, मुख्यमंत्र्यांकडे धाव, आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा। जळकोट तालुक्यातील उमरदरा येथील एका हृदय शस्त्रक्रिया झालेल्या अपंग शेतकऱ्याच्या जमिनीवर जबरदस्तीने कब्जा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलिसांकडे तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी आता थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे धाव घेत आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। उमरदरा तालुका जळकोट जिल्हा लातूर येथील धोंडीबा गोविंद कोंडामंगले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मालकीची जमीन सर्वे नंबर 17 व 19 मध्ये असून त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झालेली असल्याने ते अंशतः अपंग आहेत। त्यांच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेत प्रल्हाद शिवाजी कोंडामंगले, केशव शिवाजी कोंडामंगले, शिवाजी वी कोंडामंगले राहणार उमरदरा तसेच माधव गंगाधर कोंडामंगले राहणार जांब तालुका मुखेड जिल्हा नांदेड यांनी संगनमत करून 13 एप्रिल 2026 रोजी त्यांच्या शेतात सिमेंटचे खांब रोवून पत्र्याचे शेड उभारून बेकायदेशीर कब्जा केल्याची तक्रार करण्यात आली आहे। यावेळी धोंडीबा कोंडामंगले यांनी संबंधितांना जाब विचारण्यासाठी शेतात गेले असता त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचीही त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे। या घटनेमुळे स्वतःच्या व कुटुंबियांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भीती त्यांनी व्यक्त केली। या प्रकरणी धोंडीबा कोंडामंगले यांनी 15 एप्रिल 2026 रोजी जळकोट पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दाखल केली होती। मात्र 1 महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे जळकोट तालुका उपाध्यक्ष असलेल्या धोंडीबा कोंडामंगले यांनी जळकोट पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेविरोधात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन पाठवले असून न्याय न मिळाल्यास 8 जून 2026 पासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे। तक्रारीसोबत त्यांनी हृदय शस्त्रक्रियेचे वैद्यकीय प्रमाणपत्र, जमिनीचा 7/12 व 8 उतारा तसेच अतिक्रमणाची छायाचित्रे जोडल्याची माहिती समोर आली आहे। कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।